मित्रांनो आमची सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग बघा, आत्ताच हा माझा दुसरा ब्लॉग आहे. तर आता रात्रीचे किती रात्रीचे वाजले ऑलरेडी 9:30 वाजलेत. तर आम्ही आता दादरला आहे. तर आज आमचा प्लॅन आहे, आम्ही चालू आहे कर्नाटकला. 3 दिवसाची ट्रिप आहे. तर फुल एन्जॉय करणार आहे. आणि कॉलेजचे मित्र आहेत आम्ही, मस्त 10 जण आहे. 2 एर्टिगा आहेत आमच्याकडे. तर आम्ही आता निघतोय, एन्जॉय करत मस्त जाऊ. तर बघू, तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय एन्जॉय करतो. तर चित्रांनो निघायच्या आधीच आमचा मोठा सीन झाला आहे. एक गाडी चालूच होत नाही. तर आता आम्ही सगळे रखडलो आहे, आमचा फुल प्लॅन रखडला आहे. ही बघा, ही गाडी चालूच होत नाही. तर आता जाम टाईम इकडे एक तास गेले आमचा. आणि सगळ्यांना जाम भूक पण लागले, सगळं ऑफिसवरून आले. तर पहिल्यांदा आता आम्ही खातो काहीतरी, नंतर निघतो. तर मित्रांनो शेवटी मॅकॅनिक आला आहे. म्हणजे चेक करतो काय सीन आहे. मोठे बॅटरीचा काहीतरी सीन आहे. बॅटरी आता चेंज करून मग बघू काय होतं. तर मित्रांनो आमची सुरुवात झालेली आहे. गणपती बाप्पा. तर फायनली मित्रांनो गाडीचं काम डन झालं आहे आपल्या. आणि आता बॅटरीचा प्रॉब्लेम होता, तो आता इश्यू सॉल्व्ह झाला. आता पटकन निघतो. ऑलरेडी 9 वाजता निघणार होतो, 11:45 वाजलेत. तर आता निघू. तर मित्रांनो आम्ही आता रात्रीचे वाजले 2 आणि आम्ही आता CNG भरायला थांबलो आहे. कुठे बसलो रे? तळेगावला बसलो आहे. लाईन बघ किती आहे. थंडी पण जाम आहे मित्रांनो. थंडी पण जाम आहे. किती आहे टेम्परेचर? 16 डिग्री टेम्परेचर आहे. आम्हाला अजून मजा येते पण. तर आता CNG भरू आणि मग निघू इथून. गुरव मित्रांनो. तर सकाळच्या वाजता आता 9 वाजलेत आणि आम्ही आता ऑलमोस्ट बेळगावमध्ये बसलो आहे. आणि आता आम्ही परत CNG भरला थांबलो आहे. तर अजून इथून ऑलमोस्ट 1-1.5 तास तरी लागेल पोचायला. तर आता बघू, अजून जाऊ आणि मग बघू तिकडे कसं काय वातावरण वगैरे कसं तर आता फुल नाश्ता वगैरे करतो आणि मग हॉटेल आहे आमचं, तर तिकडे स्टे आहे, तिकडे जातो. तर चला मग बाय. तर फायनली मित्रांनो 24 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलोय कर्नाटकला, दांडेलीमध्ये. तर आपला रिसॉर्ट बघा, सेंचुरी रिसॉर्ट म्हणून आहे. आणि इकडे खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज पण आपण करणार आहे. आणि आता आम्ही सगळेजण आलो आहे. आता फ्रेश वगैरे होतो आणि मग निघतो आणि बघू, एन्जॉय करू. मग रिसॉर्ट बघा कसं आहे. तर आम्ही आता फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आमचे बॅग वगैरे सगळं सामान ठेवलं आहे. तर आता आम्ही चाललो जेवायला आणि मग जेवू. आणि त्याच्यानंतर मग इकडे थोड्या ॲक्टिव्हिटीज आहेत, पूल वगैरे आहे, तिकडे थोडं एन्जॉय करू फ्रेंडसोबत. आणि बाकीच्या काय ॲक्टिव्हिटीज त्या आम्ही उद्या करणार आहे, कारण की आज आम्हाला जामच लेट झाला यायला. तर तोपर्यंत तुम्हाला व्ह्यू दाखवतो रिसॉर्टचा कसा आहे. रिसॉर्ट पण जाम मस्त आहे. कसं आहे रिसॉर्ट? आवडलं का? बोल ना. मस्त आहे, 1 नंबर रिसॉर्ट आहे, खूप छान आहे. 1 नंबर. तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो. स्विमिंग पूल दाखव. हे बघा रिसॉर्ट, इकडे स्विमिंग पूल आहे, इथे रेन डान्स पण आहे. आणि इकडे ॲम्बियन्स पण बघा, जाम भारी ॲम्बियन्स आहे. ते टेंट वगैरे आहे आणि इकडे बॅडमिंटन खेळणे वगैरे पण आहे. काय आता आमचं जेवण सुरू झालेलं आहे बघा. सगळेजण मस्त रेट आहेत. गाईस लंचमध्ये
चिकन चिली एंड चिकन ग्रेवी आणि व्हेज मध्ये तर काय पनीरची भाजी आहे और मैंने पनीर भी लिया Veg है है। थोड़ा प्रोटीन इंटेक करने के लिए ये वो चल ना हे गोरं उठ ना भाई उठ ना स्विमिंग पूलला जायचं उठ याची मजा येणार आता काही जाम मजा येते फुल एन्जॉय झाले आमचं डॉल्फिन आहे बाय ब्रो बाय तर यानंतर आम्ही बसलो या राईडमध्ये याचं नाव होतं कोरेकल राईड तर याच्यामध्ये पण खूप मजा केली खूप धमाल केली आम्ही आणि लेक पण खूप मोठा होता तर याच्यामध्ये आम्हाला फिरायला पण खूप वेळ लागला जाऊया आपण काहीच आम्ही आता चालू झिप लाईन करायला वरती फुल फुल 20 फीट वर जिप लाइन स्टार्ट होते खाली बघा खाली लोकेशन बघा लोकेशन लोकेशन बघा एक नंबर लोकेशन खाली बघा खाली बघा व्ह्यू पण जाम भारी इथे सब लोग एक बार हाय करो चलो जाम चलो शिवाजी महाराज की चलो मुख पार्वत शिवाजी चलो मुख पार्वत पार्वत पास तर गाईज तुम्ही बघत असाल आम्ही किती एन्जॉय करतो इकडे जाम मजा येते आणि जाम फुल मस्ती होते इकडे जामच तर आता तर आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून झाल्यात आणि आता थंडी पण इकडे जाम आहे तर आता पहिल्यांदा जाऊन कपडे वगैरे चेंज करतो आणि मस्तपैकी चहा पितो आता आमचं फुल मस्ती करून झालेली आहे आणि सगळे आता गारटलेलो पण अजून आहे मस्ती बाकी पण आहे बाकी आहे अजून डान्स बाकी आहे आता फक्त आता चहा पिऊन स्वतःला जरा गरम करतोय ते बघा मागे कसे गारटलेत तुम्ही पण या चहा प्यायला अदरक वाली चाय कड़क चाय कसं वाटते मजा येते भाई एक नंबर पैसा वसूल फुल वसूल
तर गाईज आजचा आपला पहिला पार्ट जो आहे तो एंड झालेला आहे. आता उद्यापासून आपण नवीन पार्ट सुरू करू. तर आजच्या पुरतं एवढंच. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला आजसाठी बाय. बाय.